पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथामधील 4 क्रमांकाचा श्लोक, या श्लोकावर आपण चिंतन करणार आहोत। कामः संकल्प संदेहो श्रद्धा अश्रद्धे धृती तरे, रिद्धिर्भि रित्तेवम आदीन भासयेत एकदा चितीही। संस्कृत शब्द असल्यामुळे करायला फारच अवघड आहे, तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा, है की नाही? आणि म्हणजे तुम्ही अडाणी आणि मी अडाणी, त्याच्यामुळे आता हा विषय कसा व्हायचा हा मोठा प्रश्नच आहे। पण तरी सुद्धा जय श्री गुरु सानुकुळू, श्री गुरु जर सानुकूळ असेल तर पंगुम लंघयते गिरिम यत कृपा तमहम वंदे परमानंद महादेव। जर श्री गुरु कृपा असेल, भगवंताची जर आपल्यावर कृपा असेल तर आपण पंगू असलो तरी जसा गिरनार पर्वत चढून जाऊ शकतो, तसंच त्याप्रमाणे आपण या भाषेशी कुठल्याही संबंधित नसलो तरी सुद्धा त्यांच्याच कृपेने आपल्याला या भाषेमधून काहीतरी कळू द्या, अशी त्यांच्या चरणी जर आपण प्रार्थना केली तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून काहीतरी कळेल अशी आशा वाटते। म्हणून आपण या संस्कृत ग्रंथाचा अभ्यास सुरू केलेला आहे। नाहीतर आपला संस्कृतचा काही दूर दूर तर संबंध नाही का? तसं पाहिलं तर जसं सामान्य माणसाचा ब्रह्मापर्यंत काही संबंध नाही, पण तरी ब्रह्मप्राप्तीसाठी, भगवत प्राप्तीसाठी सामान्य मनुष्याने प्रयत्न करावा आणि तो करतो। त्याचप्रमाणे या भाषेच्या आधाराने आपण आपल्याला जे अपेक्षित आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहोत। त्यासाठी आपल्याला श्री गुरु कृपा, भगवान श्री आद्य शंकराचार्य यांच्या कृपेने आपल्याला हा विषय अवगत व्हावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून आपण या विषयाचा अभ्यास करतो आहोत। काम हा शब्द जो आहे हा मराठीमध्ये तसाच्या तसाच आहे, त्यामुळे अडचण नाही। संकल्प तसाच आहे। बरेचसे शब्द असे जे की मराठीमध्ये तसेच असतात, कारण संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी असल्यामुळे मराठीमध्ये येणारे सगळे शब्द हे संस्कृतमधूनच आलेले आहेत, त्यामुळे अडचण येत नाही। म्हणजे विचार जर केला तर आपल्यासाठी एकदम चांगला भाग काय आहे की मराठी ही भाषा संस्कृतशी फार मिळती जुळती आहे, म्हणून बऱ्यापैकी आपल्याला अडचण येतच नाही। पण काही शब्द असे असतात की ते आपल्या मराठीमध्ये नाही आहेत परंतु संस्कृतमध्ये आहेत, किंवा मराठीमध्ये आहेत पण आपल्याला माहीत नाही आहेत, किंवा काही शब्दांची फोड करणं, संधी करणं हे आपल्याला मराठीमध्ये जसं संस्कृतमध्ये असतं तसं नाही आहे, म्हणून अडचण येते। असो, तर ही सर्व आपली अडचण दूर व्हावी आणि ती अडचण दूर होऊन त्या श्लोकामध्ये असलेला गर्भित अर्थ आपल्या लक्षात यावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी आपल्याला या ग्रंथाचा आधार घेण्यासाठी जो आपण विचार केला तेव्हा आपल्यासमोर असलेला हा जो दृग्दृश्य विवेक ग्रंथ आहे हा तुम्हाला मी जो उपलब्ध करून दिला, त्यामध्ये जो अर्थ म्हणजे विवरण लिहिलेलं आहे ते एक साधू पुरुष म्हणजे संन्यासी महापुरुष श्री विवेक चैतन्य यांनी याच्यावर जे विवरण लिहिलेलं आहे, त्यांनी जे प्रवचन या श्लोकावर सांगितली त्या श्लोकाच्या प्रवचनांवर आधारित म्हणजे जे ऑडिओ बनले गेले, ऑडिओ CD बनवली गेली किंवा कॅसेट बनवली गेली, त्याच्यातलं ऐकून दुसऱ्या एका महात्म्याने हे लिहून ठेवलं आणि ते लिहिलेलं प्रसिद्ध झालं। चिन्मय मिशनने ते प्रसिद्ध केलं। चिन्मय मिशन हा चिन्मयानंद स्वामींनी चालवलेला एक संप्रदाय आहे किंवा एक पंथ आहे की जो अद्वैत वेदांताचंच प्रतिपादन करतो। अद्वैत वेदांत हाच त्यांचं टार्गेट आहे, म्हणून आपल्याशी मिळता जुळता असलेलाच हा पक्ष असल्यामुळे त्या संप्रदायामधील
श्री विवेक चैतन्य यांनी लिहिलेला हा ग्रंथ आपल्यासाठी फारच उपकारक आहे. म्हणून या ग्रंथाचा अभ्यास जरी हिंदीमध्ये तो असेल तरी सुद्धा आपण करायला काही हरकत नाही. म्हणून आपण हा ग्रंथ काही साधकांमध्ये वाटण्यात आलेला आहे किंवा प्रत्येक बऱ्याचशा साधकांनी हा ग्रंथ कॉपी करून घेतलेला आहे. तर तो तुम्ही वाचत असाल अशी अपेक्षा आहे. तो वाचला तर तुम्हाला हा ग्रंथ संस्कृतमध्ये असून सुद्धा तो कळण्यासाठी सुलभ होईल आणि मग आपल्याला तुम्हाला आणि मला या विषयावर चिंतन करण्यासाठी अधिक सहजता प्राप्त होईल. अशी प्राप्त होणं गरजेचं आहे. म्हणून या ग्रंथाचा अभ्यास तुम्ही घरून करून येत जा, म्हणजे जेणेकरून या ग्रंथाच्या मध्ये असलेला गर्भित अर्थ आपल्याला अजून उघड करण्यासाठी मदत होईल. काम संकल्प संदेह, काम संकल्प संदेह, श्रद्धा अश्रद्धा, श्रद्धा अश्रद्धे, धृती म्हणजे धैर्य, इतरे धृती इतरे, रिद्धिर्भी रित्तेवम आदिन, भासयेत म्हणजे भासमान होणे किंवा प्रकाशमान होणे, एकदा म्हणजे एकच, चिती म्हणजे चित स्वरूप किंवा चैतन्य. तर एका चैतन्याकडूनच हे वर जेवढं काही सांगितलंय एवढं प्रकाशित होतं, असं त्याचा सरळ अर्थ. काम संकल्प धृती अधृती, धैर्य अधैर्य, अशा प्रकारे जे काही आहे हे सर्व एका चैतन्याकडून प्रकाशित होतं. आणि हे वर जेवढं सांगितलेलं आहे हे सर्व म्हणजे काम म्हटलं की क्रोध लोभ मोह मद मत्सर सगळे आले. कारण हे शब्द जे वापरलेत हे काही सगळे शब्द आपल्याला लिहिता येणार नाहीत, म्हणून काही प्रतिनिधी म्हणून शब्द लिहिलेत. काम लिहिलं म्हटलं की क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळेच आले, म्हणून काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळे. संकल्प म्हटलं की विकल्प, संदेह म्हटलं की असंदेह, श्रद्धा म्हटलं की अश्रद्धा, श्रद्धा अश्रद्धा, धृती धैर्य म्हटलं की अधैर्य. तर या प्रकारे जेवढं काय आहे ते रिद्धिर्भी. आता या ठिकाणी बुद्धी हा जो शब्द आहे पर्यायाने तुम्ही बऱ्याच वेळा असा अभ्यासामध्ये पाहू शकाल की बुद्धी मन अंतःकरण हे पर्यायाने शब्द वापरण्यात येतात. बऱ्याच वेळा हे शब्द वेगवेगळ्या वेळेस वापरण्यात येतात. आणि जेव्हा मन असा शब्द वापरण्यात येतो तेव्हा बुद्धी त्याच्यामध्ये असतो, बुद्धी अशी वापरण्यात तेव्हा अंतःकरण त्यामध्ये असतं. कारण वास्तविक याचा अभ्यास करताना हे लक्षात येतं की अंतःकरणाचे जे 4 भाग आहेत किंवा अंतःकरणच हे 4 रूपाने परिणाम पावतं. अंतःकरण जेव्हा स्फुरण रूपाने परिणाम पावतं तेव्हा त्याला अंतःकरणच म्हणावं. ते संकल्प विकल्प रूपाने परिणाम पावलं तर त्याला मन म्हणतात. तेच अंतःकरण जेव्हा निश्चयात्मक रूपाने परिणाम पावतं तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. तेच अंतःकरण जेव्हा अहंकार धरतं तेव्हा त्याला अहंकार म्हणतात. अशा रीतीने एकच अंतःकरण 4 प्रकारे स्वतःचं स्वरूप म्हणजे स्फुरण अशा रूपाने परिणाम पावत असतं. म्हणून तुम्ही मन म्हटलं तर बुद्धी आहेच. म्हणून या ठिकाणी सुद्धा या श्लोकामध्ये मागील काही श्लोकांमध्ये बुद्ध्या रिद्धिर्भी असा शब्द वापरलाय. म्हणजे त्या ठिकाणी काय दिसतं तर त्या ठिकाणी बुद्धी दिसते. पण मागील चिंतनामध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी मन असा शब्द आलेला आहे. म्हणजे मन हा शब्द सुद्धा जरी घेतला म्हणजे संकल्प येन मनः असा शब्द आला होता आणि या ठिकाणी बुद्धी असा शब्द आलेला आहे. कारण रिद्धी धी म्हटलं की धी वृत्ती म्हणजे बुद्धीची वृत्ती, म्हणून या ठिकाणी धी हा शब्द बुद्धीसाठी वापरलाय. मागच्या चिंतनात मन शब्द वापरला, या चिंतनामध्ये बुद्धी शब्द वापरला. त्यामुळे मन आणि बुद्धी हे या ठिकाणी काय केलेलं आहे एकाच अंतःकरणाचे वृत्ती अशा रीतीने धरलेला आहे. तर बुद्धी म्हटलं काय मन म्हटलं काय, कारण मागच्या वेळेस मनाचा संकल्प म्हटलं होतं संकल्प येन मना, आणि या ठिकाणी वर संकल्प शब्द वापरलाय आणि खाली म्हणलंय की धी म्हणजे बुद्धीचा हा संकल्प आहे असं म्हणतात. म्हणून बऱ्याच वेळा काय होतं की अडचण निर्माण होते की नक्की करावं काय. तर अडचण काहीच नाहीये खरं जर विचार केला तर. तुम्हाला मी ज्याप्रमाणे सांगितलं की अंतःकरणच 4 रूपाने परिणाम पावतं आणि त्याचं स्वतःचं अंतःकरण हे जर एक रूप धरलं तर असे 5 असं आपण धरतो. तुम्ही 4 धरा त्याला अंतःकरण चतुष्ट म्हणतात, किंवा तुम्ही 5 म्हणा अंतःकरण धरून, किंवा तुम्ही एकच मन म्हणा किंवा एकच बुद्धी म्हणा तरी काही फरक पडत नाही. आलं लक्षात. म्हणून या ठिकाणी जरी धी असा शब्द आलेला असला म्हणजे बुद्धी हा शब्द आलेला असला आणि या बुद्धीच्या या वृत्ती असा जरी आलेला असला तरी काय हरकत नाही. बुद्धीमध्ये काय असतं या ठिकाणी बुद्धी शब्द आल्यामुळे मी आता बुद्धी असं म्हणतोय, म्हणजेच मी म्हणतोय अंतःकरणामध्ये, म्हणजेच मी म्हणतोय मनामध्ये, कारण त्यांनी जी रीत दिली त्याप्रमाणे.
आपण अंतःकरण शब्द इथे कुठे आलेला नाही, पण आपण धरायलाही तू काही हरकत नाही. पण मन आणि बुद्धी असं जरी धरलं तरी काय हरकत नाही. तर मागच्या चिंतनामध्ये मन शब्द वापरला, या चिंतनामध्ये या श्लोकामध्ये बुद्धी असा शब्द वापरत आहोत, तरी काय हरकत नाही. तर या बुद्धीच्या ज्या वृत्ती आहेत, रिद्धिर्भी, तर बुद्धीच्या ज्या वृत्ती आहेत, इत्येवम आदीनं, तर या सर्व वृत्तींचा जर आपण विचार करू लागलो तर ह्या वृत्ती कुठकुठल्या आहेत, बुद्धीच्या किंवा मनाच्या वृत्तीच्या आहेत त्या कुठकुठल्या आहेत. तर सगळ्यात पहिले काम. तर एकापासून आपण अभ्यास करणार आहोत. श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आपण असा पाहिला की काम, संकल्प, श्रद्धा, अश्रद्धा, लोभ, मोह, मद, मत्सर अशा असंख्य असलेल्या बुद्धीच्या वृत्ती, या बुद्धीच्या अनेक वृत्तींना प्रकाशन करणारा एकच चैतन्य आहे, असा हा सरळ सरळ या श्लोकाचा अर्थ आहे. या सर्व वृत्तींना प्रकाशन करणारा एकच आहे आणि ती म्हणजे चिती, म्हणजे चैतन्य. चैतन्यच त्याला प्रकाशन करतं, असा अर्थ सरळ सरळ या श्लोकाचा होतो. आता आपण ह्या श्लोकाचा सुरुवातीपासून अभ्यास करणार आहोत. सगळ्यात पहिला शब्द आहे काम. तर काम हा शब्द काय सांगतो, काम म्हणजे काय. काम हा शब्द व्यापक रीतीने आहे आणि काम हा शब्द संकुचित रीतीने सुद्धा आहे. काम हा शब्द संकुचित रीतीने घेतल्यानंतर वासना असा अर्थ तयार होतो आणि काम हा शब्द व्यापक रीतीने घेतला तर इच्छा असा पण होतो. बऱ्याच वेळा इच्छा आणि काम असे दोन वेगळे शब्द दिसतात, पण इच्छा या शब्दामध्ये व्यापकता आहे आणि काम या शब्दामध्ये संकुचितपणा आहे. परंतु काम हा शब्द जेव्हा व्यापक रीतीने विचार करण्यात येतो तेव्हा तो इच्छा होतो आणि इच्छा हा शब्द जेव्हा संकुचित रीतीने करण्यात येतो तेव्हा तो काम होतो. म्हणून इच्छा आणि काम या दोन्ही शब्दामध्ये एकच अर्थ आहे. इच्छा आणि काम या शब्दामध्ये अर्थ एकच आहे, परंतु विकसित होणं आणि संकुचित होणं असा त्याच्यामध्ये एक अभ्यास आहे. जेव्हा इच्छेचा विकास होतो तेव्हा त्याला इच्छा म्हणावं, नाही जेव्हा काम हा विकसित होतो तेव्हा त्याला इच्छा म्हणावं, आणि इच्छा जेव्हा संकुचित होते तेव्हा तो काम असतो. तर हा जो काम आहे हा काम वाईट का वाईट नाही असा एक प्रश्न. आता धर्मशास्त्राच्या रीतीने जेव्हा अभ्यास करायला लागतो आपण तेव्हा असं लक्षात येतं की काम हा सगळ्यात वाईट आहे, कारण काम या काम पासूनच सगळी सुरुवात आहे. काम हेच जगाला मूळ आहे. म्हणजे जगाचं मूळ जर तुम्हाला शोधायचं असेल, म्हणजे जग का सुरू राहिलं, जग सुरू का आहे आणि आपला फेरा सुरू का आहे. जग हे व्यष्टीने घ्यावं, नाही समष्टीने घ्यावं, आणि आपण स्वतः हे व्यष्टीने घ्यावं. म्हणून आपलं जे चक्र सुरू आहे, आपलं जे जगणं सुरू आहे, अनंत जन्म जे आपण जगतो आहोत, आपण मरत जरी असलो तरी मरतो का मरतो आपण, का मरतो आपण, मरतो असं वाटतं पण मरत नाही. आपण काय करतो, जगण्यासाठी मरत असतो, कारण पुढचा जन्म घ्यायचा आहे. आता मेलो नाही तर पुढचं जगणं कसं होईल, पुढचे भोग भोगता यावेत म्हणून मृत्यू आहे. मृत्यू कायसाठी आहे, कारण कुत्र्यासारखी जगायची सवय आहे. म्हणजे कुत्र्याचे संस्कार जर जगण्यामध्ये आले तर पुढचं कुत्र्याचे भोग व्हायला पाहिजेत ना, म्हणून मनुष्याचा देव संपतो आणि मग कुत्र्याचा जन्म होतो. किंवा वाघ, सिंह किंवा विषारी साप किंवा वृश्चिक, किडे मकोडे यांसारखे संस्कार जर आपल्या आतमध्ये असतील, आपले कर्म तसले असतील, आपल्याला वाटत नाही कोणालाच की आपले कर्म तशी आहेत, हे फार दुर्दैव आहे. आपल्याला असं वाटत नाही की आपले कर्म अशी काही आहेत, पण कदाचित असे असतात. तर ही जी कर्म आहेत, ह्या कर्माचा भोग होण्यासाठी आपल्याला पुढे तसं ध्येय मिळाला पाहिजे. म्हणजे आपण मेलो पाहिजे, मेलो तर पुढे असा जन्म होईल आणि असा जन्म झाला की तो भोग होईल. मग त्या जन्मामध्ये पुन्हा काहीतरी वेगळ्या रीतीने कर्म करतो, पुन्हा पुढचा जन्म, पुन्हा पुढचा जन्म, असा आपल्याला भोग भोगतच जावं लागतं. मनुष्य देहात केलेली कर्म पुढे अनंत जन्मांमध्ये कामाला येतात. अनेक जन्म घ्यायला कारणीभूत ही मनुष्य देहातली कर्म होतात. मग ते वाईट भोग असो, म्हणजे वाईट शरीर मिळो किंवा चांगले देवादिकांचे गंधर्वाचे शरीर मिळो, कुठलंही जरी शरीर मिळाले तरी तो केलेल्या कर्मानुसार भोग होण्यासाठी आहे. तर हे सगळं का झालं, या सगळ्याला कारण म्हणजे काम आहे. काम, क्रोध, लोभ असा क्रम येतो. काम, क्रोध आणि लोभ. आणि शास्त्रामध्ये यांना नरकाची द्वारे असं म्हटलेलं आहे. शास्त्रामध्ये काय सांगतात, काम हा काय, नरकाचे द्वार आहे. नरकामध्ये प्रवेश काम या शब्दापासून होतो. मग काम म्हटल्यानंतर आम्हाला अजिबात काम नाही असं जर कोणी म्हटलं तर हे काही योग्य नाही, कारण प्रत्येकाला काही ना काही इच्छा असतेच. काम या शब्दाचा अर्थ आपण इच्छा असा रीतीने पाहतो आहोत. तुम्हाला काय इच्छा आहे, तुम्ही म्हणा बरं मला काहीच इच्छा नाहीये. आता वाईट इच्छा आणि चांगली इच्छा, जेव्हा इच्छा वाईट होते तेव्हा त्याला व्यवहारात काम म्हणतात.
व्यवहारामध्ये काम म्हणजे काय? वाईट इच्छेला काम असं म्हणतात. वास्तविक काम हा शब्द काही फक्त वाईट इच्छेसाठीच वापरू नये. काम हा शब्द संस्कृत आहे. संस्कृत काम या शब्दाचा अर्थ इच्छा असा होतो. मग ती इच्छा चांगली आहे का वाईट आहे असा भाग नाही, कुठलाही असू शकतो. काम हा शब्द चांगली किंवा वाईट इच्छा दोन्ही धरतो. आपण काय करतो आहोत? काम या शब्दामध्ये वाईट आणि चांगली दोन्ही इच्छा धरतो आहोत. मग काम जो आहे हा काम आपल्याला अनंत जन्म फिरायला लावणार आहे. आपल्या जर इच्छा काहीतरी असतीलच, काहीतरी इच्छा आहेत, म्हणजे आपल्याला त्या इच्छा भोगण्यासाठी पुढे शरीर धारण करावंच लागेल. आणि आपल्या इच्छा ह्या आपल्या आतमध्येच असतात असं नाही, आपल्या कृतीमध्ये ते असतात. इच्छेचं एक सूक्ष्म रूप आहे, म्हणजे काम हा एक सूक्ष्म रूपाने असतो आणि काम हा दुसरा स्थूल रूपाला येतो. एखाद्या माणसाच्या आतमध्ये म्हणजे जो काम असतो बुद्धीमध्ये, हा बुद्धीमध्ये असलेला काम म्हणजे इच्छा, हे तो कितीही त्याला आपण जर दाबून ठेवलं तरी तो दाबला जात नाही. तो स्थूल रूपाला कधी ना कधी येतोच. सगळेच इच्छा स्थूल रूपाला येतीलच असंही नाही, काही आतल्यात संपून जातात. म्हणजे काही काम लोप पाहू शकतात, पण काही काम स्थूल रूपाला येतात. काही काम काही काळ वाट पाहतात. काही कामांचं काय होतं की वाट पाहतात, योग्य वेळ आली की ते पूर्ण होतं, म्हणजे योग्य वेळ आली की ते स्थूल रूपाला येतात. म्हणून हा काम जो आहे हा काम आपल्याला पुढे अनेक जन्मामध्ये अनेक शरीर मिळवून द्यायला कारणीभूत असल्यामुळे ह्या कामाला फार किंमत आहे. हा काम काय फार उपयोगाचा आहे. तुम्हाला जर अनंत जन्म फिरायचं असेल तर काम पाहिजे. काम जर नाही तर तुम्हाला फिरता येत नाही. तुम्हाला जर अनंत जन्म फिरण्याची इच्छा असेल तर सोपं गणित आहे. तुम्ही इच्छा ठेवत राहा, काही ना काही इच्छा ठेवत राहा. ती इच्छा पूर्ण होत जाईल. ती इच्छा पूर्ण होत जाईल. ती इच्छा पूर्ण होत असताना तुम्ही जे कर्म कराल त्याप्रमाणे पुन्हा काम तयार होईल. अलग लक्षात. म्हणून इच्छा पाहिजे का नाही? इच्छा पाहिजे. इच्छा असेल तर आपल्याला पुनरावृत्ती आहे. तुम्ही जोपर्यंत काम धरून आहात तोपर्यंत तुम्हाला पुढे इच्छा, तुमचं पुढचं जन्म आहे ठरलेला आहे. आता हा जो काम आहे, ही जी इच्छा आहे, ही काय करते? नुसतं काम असेल म्हणजे काम संपलं नाही. काम असला म्हणजे त्या कामापासून पुढे जर आपला त्या कामाची पूर्तता झाली तर आपल्याला काय होतं? बरं वाटतं, सुख वाटतं. आणि काम जर अपूर्ण राहिला तर काय होतं? क्रोध तयार होतो. म्हणून काम या शब्दाच्या पुढे कोण आहे? क्रोध. क्रोध कोणाला असतो? ज्याला काम आहे त्याला क्रोध. मी ठरवलं की मला महिन्याला काही करून 50,000 रुपये कमवायचे, असं ठरवलं. काही करून मला काही होते, मला 50,000 रुपये कमवायचे आहेत. आता हा काय झाला? काम. 50,000 रुपये मी कमवणार. आता 50,000 रुपये कमवायचे ठरवल्यानंतर जर 50,000 रुपये कमवले तर काय होतं? बरं वाटतं. म्हणजे काय तयार होतं? सुख तयार होतं. आणि जर पूर्ण नाही झालं तर क्रोध तयार होतो. इच्छा पूर्ण नाही झाली की क्रोध आपोमत तयार होतो. या ठिकाणी क्रोध लिहिलेला नाही कारण त्याच्यामध्ये गुप्त येतो. काम या शब्दामध्ये क्रोध गुप्त आहे. इच्छा पूर्ण झाली नाही की क्रोध येणारच. मला जर वाटलं की दर शुक्रवारी इथे येऊन महाराज पण गाजवावं आणि जर माझी इच्छा पूर्ण झाली नाही तर, कारण काय होतं एखाद्या शुक्रवारी अडचण येते, लोकच नसतात, असं होत नाही पण समजा आज धरूया एखाद्या शुक्रवारी अडचण येते, लोक म्हणतात नाही आता शक्य नाही, आज काय आपण कॅन्सलच करून टाकू. मग महाराजांचं महाराजपणाला काय येतो? क्रोध येतो. तुम्हाला लक्षात नाही येतो कारण तो मला येतो ना. तुम्ही जर म्हटले महाराज ह्यावेळेस जरा आपण थांबूया, आजच्या दिवस आमचं हे फंक्शन आहे, तुमच्या फंक्शनाच्या कामामुळे म्हणजे लग्न म्हणा, कोणाचा वाढदिवस, कोणाचा धावा, कोणाची मैत, असे काहीतरी तुमचा कार्यक्रम असतो, तुमची ती इच्छा असते आणि महाराजांची इच्छा असते प्रवचन. मग तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुम्हाला क्रोध येतो. तुम्ही दाखवत नाही मला, पण तुमची इच्छा पूर्ण झाली की तुम्हाला क्रोध, आणि माझी इच्छा पूर्ण झाली की मला क्रोध. म्हणजे काम या शब्दाच्या पोटात कोण आहे? क्रोध लपलेला आहे. मला सांगा, क्रोध जर तुम्हाला संपवायचा असेल तर काय करावं लागेल? काम नाही. काम जर तुमचं संपलं तर क्रोध येऊ शकत. तुम्हाला इच्छाच नाही पाहिजे, कसलीच इच्छा नाही, निरीच्छ. निरीच्छ होणं म्हणजे साधूपण आहे. साधू व्हायचं तर एकदम सोपं काम आहे. साधू होण्यासाठी सोपं काम काय? काम नाही. काम नाही झालो पाही रिकामा. आता काय रिकामा आहे? रिकामा म्हणजे काय?
काम हा शब्दाचा काय आहे? काम म्हणजे हे काम नव्हे, काम म्हणजे इच्छा. म्हणून काम नाही म्हणजे इच्छा नाही. झालो पाही रिकामा, फावल्या त्या चेष्टा करू, निश्चळ द्रष्टा बैसून. जर तुम्हाला साधू व्हायचं असेल तर किती सोपं काम आहे. साधू होण्यासाठी किती सोपं काम आहे. की कामच नाही, काम नाही. मग साधू खूप काम करताना दिसतो पण साधूमध्ये कामच नसतो. काम करताना दिसतो पण काम नाही. म्हणून काम नाही झालो पाही रिकामा. पण लोकांना याचा उलटा अर्थ काढला. त्यांनी म्हटलं महाराज व्हायचे तर नोकरी सोडावी लागते. महाराज व्हायचं म्हणजे सगळी कामं बंद करून एका जागेवर बसावं लागतं आणि मग ढेरी वाढते. अजून काय काय वाढतं हे सांगता येत नाही. आणि एका जागेवर बसून राहिले की आजार वाढतात. का कामच नाही ना काही. शरीराला जर काम नसेल तर आजार वाढेल की नाही. म्हणून असे अनेक महाराज तयार झाले. आणि आपल्याला तुम्हालाही तसंच वाटत असेल की तुम्ही काम काहीच नाही केले की महाराज व्हाल, बरोबर की नाही. साधारणपणे माणसाला समज काय आहे, साधारण माणसाचा हाच समज आहे की काहीच काम करत नाही म्हणजे महाराज. मला लोक म्हणतात तुम्ही कामाला जाता काय? म्हणलं हो. मग तुम्ही महाराज कसे काय? म्हणलं तुला कोणी सांगितलं की कामाला गेला म्हणजे महाराज नसतो? नाही म्हटलं आम्ही असं ऐकलेलं आहे, आम्हाला पाहण्यात येतं. आणि चांगले चांगले लोक म्हणतात असे, ज्यांचा अभ्यास पण आहे, असे पण लोक म्हणतात अरे हे काम करायचं का नाही हा माझा प्रश्न आहे. पण ते काम आणि हे काम ह्याच्यात फरक आहे बरं का, हे लक्षात घ्या. म्हणून तुमचं काम असू द्या, तुम्ही घरदार बायका पोरा संसार हा सगळा कामच आहे. हे काम करत राहा पण त्याच्यात काम ठेवू नका. संसारामध्ये काम करावं, संसार करावा पण संसारामध्ये काम ठेवू नये. संसार हे काम करावं पण संसार या कामामध्ये काम ठेवायचं नाही. हे जरा अवघड आहे. मग तुकोबांचं संसाराचं काम चालूच होतं पण त्यांच्या संसारामध्ये काम नव्हतं. काय नव्हता? काम नाही. आपलं हे बरं अवघड आहे बरं का, हे म्हणजे एवढं सोपं नाही. इच्छा नाही. मग इच्छा संपवणं हे कोणाच्या हातात आहे? इच्छा वाढवणं किंवा इच्छा संपवणं. इच्छा कमी केल्याने इच्छा संपत नाही. इच्छा कमी केल्याने मला आता इच्छा राहिलेल्या नाहीत असं वाटणं हे इच्छा संपल्याचं द्योतक नाहीये. मला आता इच्छा राहिल्या नाहीत असं म्हातारी माणसं म्हणतात. काय म्हणतात? मला आता अजिबात इच्छा राहिलेली नाही. आणि जिलेबी दिसली की तोंडाला पाणी सुटतं. जिलेबी नाही, म्हाताऱ्याला जिलेबी नाही आवडत, त्यांना वडापाव दिसले की तोंडाला पाणी सुटतं किंवा मिसळ दिसली की तोंडाला पाणी सुटतं. मग त्यांना इच्छा कसलीच नाही, ते मला काही इच्छा राहिली नाही आता. आणि सून दिसली की सुनेला शिव्या द्याव्या वाटतात. आता ह्याला काही इच्छा नाही का? सून दिसली की म्हातारीला सुनेला शिव्या द्याव्या वाटतात. आपण मग वाटतात आतमध्ये, इच्छा नाही का तिला कसल्याच. ती म्हणते आता मी काही मुलाबाळाच्या संसारात लक्ष घालत नाही कारण मला आता काही इच्छा राहिलं, माझं सगळं झालं. मग सुनेच्या संसारात लक्ष का घालावं? नाही घालावं का? घालू नये. शहाण्या परमार्थ करणाऱ्या स्त्रीने सुनेला काहीच म्हणू नये. नाही तिला नाही म्हटलं तर मग ती कसं काय करायचं, घरदार नीट कशी चालवायची. मग तुला आहे ना इच्छा, मग तूच कर ना. शहाणी जर स्त्री असेल तर घराचं वाटोळं झालं तरी चालेल, सुनेला काहीच म्हणू नये. काय? शहाण्या परमार्थ करणाऱ्या स्त्रीने सुनेला काही म्हणू नये. मग ती वाटोळच करेल ना सगळ्याचं. तू आचरण तुझं नीट ठेव. तुझं आचरण नीट ठेवलं की सून आपोआप सरळच राहते. तुझ्या आचरणातच भलते गोष्टी आहेत, ती सून तरी काय करायची. तुझ्या आचरणामध्ये इच्छांचा कामचा साठा आहे. तुझ्या आचरणामध्ये काय आहे? तुझ्या आचरणामध्ये काम हा साठा आहे. मग सून तरी काय करायची. तिच्या तुझ्यापेक्षा जास्त इच्छा असणारच, तिच्या तुझ्यापेक्षा जास्त काम असणारच आहे. काम संपवणं म्हणजे काम कमी करणं नाही. काम हा कोणाच्या बापाच्याने संपत नाही. काम हा कोणाच्या बापाच्याने संपलेला नाही, संपणार नाही. काम कमी होतो पण संपत नाही. काम म्हणजे काय? काम म्हणजे इच्छा. आणि इच्छा कुठून तयार होते हे जगाला माहित नाही. इच्छा का तयार होते हे जगाला माहित नाही. रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या ज्या तयार झाल्या, ह्या गाड्या पाहून आपल्याला गाड्या घ्याव्या वाटतात असं नाहीये. आपल्याला काय वाटतं? नवीन नवीन गाड्या तयार झाल्या म्हणून आपल्याला गाडी घ्यावी वाटली. ती तयारच झाली नसती तर. म्हणजे गाडी तयार झाली म्हणून तुम्हाला गाडी घ्यावी वाटली का तुम्हाला गाडी घ्यायची होती म्हणून गाडी तयार झाली? तुमची गाडी घेण्याची इच्छा होती म्हणून गाडी तयार झाली का गाडी तयार झाली म्हणून तुम्ही गाडी घेण्याची इच्छा केली? नक्की काय? लोकांना काय वाटतं? गाडी म्हणजे मारुतीवाल्याने गाडी तयार केली आणि ती मार्केटमध्ये आली म्हणून मला इच्छा झाली. नाही, तसं नाहीये. जगाला असंच वाटतं. हे जे जगातले प्रत्येक पदार्थ जे निर्माण झालेले आहेत, हे सगळे पदार्थ आपल्याला पाहिल्यानंतर इच्छा नाही झालेली.
आपली इच्छा होती म्हणून हे पदार्थ तयार झाले. जगत जे तयार झालं हे आपल्या इच्छेने तयार झालेलं आहे. आपला भोग व्हावा, आपल्या त्या इच्छेचा भोग व्हावा म्हणून जगत तयार झालं. जगातला कुठलाही पदार्थ जो तयार होतो हे आपल्या इच्छेचा भोग होण्यासाठी होतो. अलग लक्ष. म्हणून काय करावं, त्या पदार्थाच्या नादी लागू नये, आपल्या इच्छेच्या नादी लागावं. पदार्थाच्या नादी लागले की अडचण आहे. मग तुम्ही म्हणाला मग आमची इच्छा होती म्हणून पदार्थ तयार झाले तर भोगायला काय हरकत आहे. आम्ही कुठं म्हणलं काय हरकत, आम्ही हरकत काहीच नाही म्हणत, आम्ही म्हणतो भोगा. पण जर भोगताना ते भोगता आलं नाही तर जो क्रोध येतो तो तुम्हाला गाळात घालणार. तो क्रोध नुसता गाळाला घालत नाही, त्या क्रोधाच्या पुढे काय आहे, मोह आहे, लोभ आहे. कामच्या पुढे क्रोध, क्रोधच्या पुढे लोभ, मोह. आणि मोह हा जन्ममरणाला फिरवायला कारण आहे. का तुम्ही गाडी घेतली, गाडीत बसले, गाडी फिरवली, तुम्ही भोग झाला. तुमचं काम होता म्हणजे तुम्हाला गाडी घ्यायची अशी वाटली, तुम्ही गाडी घेतली, ती गाडी भोगली म्हणजे गाडीतून फिरून आले. आता समजा तुमचा भोग संपला का नाही, तुम्हाला जर दुसऱ्याने गाडी मागितली, समजा माझ्यासारखं महाराज म्हणला गाडी द्या बरं जरा, तुम्ही काय म्हणणार, तुम्ही देणार का, नाही देणार. म्हणजे काय तुमच्या गाडीमध्ये मोह आहे. तुमचं काम झालं होतं ना, बरं तुम्ही म्हटलं नाही नाही माझ्यासाठीच गाडी आहे. तुम्ही जर म्हटले की ही गाडी कोणासाठी आहे, माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही, म्हणजे तुम्हाला मोह आहे असं डिक्लेअर होतं. बरं मी जर तुम्हाला म्हटलं की नाही मी वापरून परत देतो ना तुम्हाला, आता तुम्हाला वापरायची का आज, समजा मी तुम्हाला विचारलं उद्या कुठं जायचं का तुम्हाला गाडी घेऊन, तुम्ही म्हटलं नाही गाडी पडूनच असे ना, तर मी वापरतो ना, काय हरकत आहे. तुम्ही काय म्हणणार, नाही 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 तसं नाही, तसं कसं जमणार नाही. म्हणजे मी म्हणजे क्ष व्यक्ती, गाडी हे एक उदाहरण आहे. आपण आयुष्यामध्ये ज्या ज्या वस्तूंच्या इच्छा ठेवल्या, ज्या ज्या वस्तू आपल्याला मिळाल्या, त्या त्या वस्तूंचा भोग भोगत असताना आपल्या शरीरामध्ये पुढे क्रोध, मोह, लोभ अशी रांग लागते. ह्या एका काम पोटी निर्माण झाले सगळे. म्हणून काम आणि त्यापासून निर्माण होणारे पुढचे भोग आणि त्याच्यापासून निर्माण होणारे असंख्य असे या वृत्ती ह्या ज्या आहेत यांचा लोप करायचा असेल तर काम नाश केला पाहिजे. मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे. मुळाचे तोडणे जैसे, मूळ तोडलं तर काय होतं, शाखाच तुटतात. तुटतात का, नाही तुटत, पण तुटतात. मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे. शाखांचा नाश करायचा आहे का, शाखा असंख्य असतात, मूळ एकच असतं. मूळ किती, एक. मूळ एकच आहे पण शाखा अनेक आहेत, पानं, फुलं, त्याला असंख्य प्रकार आहे. पण मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे. कामू नाशलेनी नाशे तैसे. कामू नाशलेनी नाशे क्रोधू तैसा. कामचा नाश झाला तर क्रोधाचा नाश होतो, आणि क्रोधाचा नाश झाला की मग पुढच्या अनेकांचा नाश व्हायला. म्हणून याला नाशायच करा, यांचा नाश करायचा का, कामचा नाश करा. आणि असं असल्यामुळे हे लोकांनी ऐकल्यामुळे बरेचसे लोक काम नाश करण्याच्या पाठीमागे लागले. चांगलं आहे, मग जेवढा तुम्हाला काम कमी तेवढं बरं आहे. जेवढ्या तुमची इच्छा कमी तेवढ्या प्रमाणात तुमचा क्रोध कमी, तेवढ्या प्रमाणात तुमचा मोह, मद, मत्सर जे काय असतील हे सगळे पुढचे कमी होऊन जातात आपोआप. बरं आहे मग ते काय, हे पोषक आहे आपल्याला, हे काय पोषक आहे. पण इथे हा विषयच नाही सध्या, मी तुम्हाला बळच माहिती सांगतोय. हे जे सांगतो हे काय झालं, ही बळच माहिती आहे तुम्हाला, ह्याचा विषय नाही हा. पण तुम्हाला माहीत असावं, कारण काम हा शब्द सगळ्यात वाईट असल्यामुळे मी त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगावी अशा रीतीने सांगितलं. तर काम काय, तुम्ही काम कमीत कमी करा. काम म्हणजे इच्छा कमीत कमी ठेवा. तुम्ही काय करा, सकाळी उठलं की संध्याकाळपर्यंत कधी जेव्हा शक्य होईल तेव्हा एका कागदावर, एका वहीमध्ये 100 पानाची वही करा. 200 पानाची गेली तरी काय हरकत नाही. एका पानावर नाही, 100 पानाच्या वहीमध्ये पहिल्या पानावरून लिहायला सुरुवात करा किंवा दुसऱ्या पानावरून लिहायला सुरुवात करा. पहिल्या पानावर नाव टाका तुमचं आणि त्याचा विषय लिहा, माझ्यामध्ये असलेले काम. विषय काय, माझ्यामध्ये असलेल्या इच्छा. मग पहिल्या पानावर लिहायचं, रोज जेवढ्या आठवतील तेवढ्या लिहित जायचं. मला माहिती आहे नक्की काही दिवसात तुमची 100 पानं भरतील, पुरायची नाही, 200 पानं पण पुरणार नाही कदाचित. तुम्ही लिहायला सुरुवात खरंच लिहा बरं का. मी बऱ्याच वेळा सांगत असतो काय काय लिहायचं, लोक लिहित नाही ते मला माहिती आहे, ते ऐकतात फक्त. हे काय ऐकायचं असं करतात लोक, म्हणजे हाताने नाही करत, मनातल्या मनात करतात. तर 100 पानाची नोटबुक जर करून तुम्ही लिहिलं तर तुमची 100 पानाची नोटबुक भरेल आणि तुम्हाला असं लक्षात येईल की एवढ्या इच्छा आहेत आपल्या. म्हातारा असो किंवा तारणा असो,
मी होत्या असे शब्द नाही वापरत. ज्या इच्छा होत्या ते नाही, आहेत त्या असतील ह्या पण नाही. भूत आणि भविष्याचे मी विषयच नाही सांगत आहे, मी फक्त आहेत असं सांगतो. आता काही लोक काय की महाराजांना नोटबुक दाखवायची जर ठरली, म्हणजे मी जर म्हटलं मला दाखवा ती वही, तर मग काय करतील, पहिल्या बऱ्याचशा पानावर चांगलंच लिहितील. मला आळंदीला जावं वाटतं, इच्छा. रोज ज्ञानेश्वरी वाचावी वाटते, इच्छा. महाराजांचं दर्शन घ्यावं असं वाटतं, इच्छा. म्हणजे काय इच्छा लिहितील, पण कशा लिहितील, चांगल्या इच्छा लिहितील. कोणाला तरी शिव्या द्याव्या वाटतात असं लिहिणार नाही. कधी कधी महाराजांचा फार राग येतो असं लिहिणार नाही. ती इच्छा नाही आहे का, आहे ना, मग खरंच लिहा. ठीक आहे, तुम्ही कोणाला दाखवूच नका, पण लिहा. मग जेवढ्या इच्छा आहेत मग त्याची वर्गवारी करा, की कुठल्या इच्छेने आपल्याला काय मिळू शकतं, त्याचं फल काय त्या इच्छेचं. साधं गणित आहे, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. एखादा गरीब मनुष्य दिसला तर त्याला मदत करावी वाटते, ही इच्छा. आता सगळ्यांना कळतं की गरीबाला मदत केली तर त्याचं काय फळ मिळेल, काहीतरी चांगलंच मिळेल. एवढं तरी कळतं, चांगलंच होईल आपलं काही, आज नाही तर उद्या, म्हणजे चांगल्या वर्गात जात. ज्याने आपलं कधीच काय वाईट केलं नाही त्याला 2 शिव्या दिल्या, ती इच्छा आहे माझी कोणाला तरी शिव्या द्यायची. असते आपल्याला शिव्या, आपलं त्याचं कधी काही वाकडं नसतं, काही केलं नसतं, पण आपल्याला वाटतं शिव्या द्यावं. तर ही जी इच्छा याने काय होईल, काहीतरी आपलं वाईटच होईल, म्हणजे वाईट या वर्गात जात. अशा रीतीने तुम्ही जेवढे काही कॅल्क्युलेशन कराल, जेवढं काही शोध घ्याल या सगळ्या कामचा, तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुमची गती ही कुठं आहे तुमचं तुम्हालाच कळायचं नाही. नक्की तुम्ही स्वर्गाला जाल का नरकाला जाल हे कळणारच नाही. हिशोबात लागायचा नाही नक्की, का मध्येच कुठेतरी तरंगत राहाल हे कळणारच नाही. असा इतका वाईट आहे काम. मग ह्याच्यातल्या वजा करत जा, काट मारत जा. इच्छा, ह्या इच्छा काय करा, काट मारत जा. किती काट मारता येईल तेवढ्या मारा, जेवढ्या इच्छा काट मारता येईल तेवढ्या काट मारा. पण तुम्हाला एवढं लक्षात येईल की ज्या प्रबळ इच्छा असतात त्या जर तुम्ही वजा करू लागले, प्रबळ इच्छा जर वजा करू लागले तर तुम्ही शांत होत चालले. म्हणजे क्रोध नाही तुम्हाला, कारण क्रोध हा अशांत करतो, काम हा सुद्धा अशांतच करतो. कारण काम ही जी गोष्ट आहे ही अशांत करणारी गोष्ट. काम या शब्दाच्या पोटी अशांतता आहे. आता मी जर काम करताना असं ठरवलं की मला काम नाहीच, असा निर्णय लागला माझा, तर ते काम करण्यामध्ये मी अशांत असेल काय? मग ते झालं तर मला सुख, आणि नाही झालं तर मला क्रोध असेल काय? असू शकत नाही, असूच शकत नाही. जसं माझं प्रवचन देणं हे कामरहित असेल तर मला कधीही त्याच्यापासून सुख आणि कधीही त्याच्यापासून दुःख तयार होणार नाही. काम पासून मला क्रोध निर्माण होणार नाही जर माझं कामरहित प्रवचन असेल तर. जर असं असेल तर, नसेल तर मला त्याचं भोगावंच लागेल. बरोबर का? तर असं एवढं साधं गणित आहे, ज्यामुळे आपण अशांत होतो. असं तुम्ही काहीच करू नका, अशी इच्छा ठेवू नका. तुमची अशांती ज्याने वाढते अशी कुठली इच्छा ठेवू नका, कारण इच्छा ठेवायच्याच काहीतरी असतील ना. म्हणून बरेचसे लोक जे चिंताग्रस्त आहे अख्ख्या जगामध्ये, अख्खं जग जे चिंताग्रस्त आहे ते एका काममुळे. म्हणून जगाला जर स्वतःची चिंता घालवायची असेल तर काम या विषयावरच अभ्यास करायला. एखाद्या स्त्रीच्या मुलाची बुद्धी, म्हणजे त्याला IQ लेवल म्हणतात, बौद्धिक क्षमता किती असते हे त्या स्त्रीला माहित नसते. बऱ्याच वेळा अभ्यास करून लक्षात येतं तिला की आपल्या मुलाची क्षमता किती आहे, फक्त काही केलं तरी 50%. फारच लाथा घातल्या त्याला, त्यांनी फार कष्ट केले तर 55%. त्याच्यावर ह्याची बौद्धिक क्षमताच नाही. पण त्या स्त्रीला काय वाटतं की माझ्या मुलाला काही होऊ द्या, 80% मिळाले पाहिजे. ही काय झाली तिची इच्छा. तिच्या इच्छेने काय होणार आहे? ज्याची ऐपतच 55%च्या वर कसल्याही परिस्थिती जाण्याची नाही, त्या ठिकाणी हिने अशी इच्छा ठेवून तो मुलगा 80% मिळावा, त्याला 80% मिळणारच नाहीयेत म्हटल्यानंतर तिला क्रोध येईल का नाही? क्रोध येईल का नाही? क्रोध, मोह याच्या समोरचे सगळे येतील का नाही? आणि दुसऱ्या मुलाला 80% मिळाले म्हणून हिला मत्सर तयार होईल का नाही? मग त्या मुलाचं वाईट हो यासाठी हिच्या अंगामध्ये मद म्हणजे माज येईल का नाही? सगळ्या गोष्टी आपोआप येतात. ते सगळं फुकट आहेत. पुढचं फुकट आहे. आपल्याला पुढचं काय आहे? फुकट. त्याला काय पैसे द्यावं लागत नाही. काम मात्र प्रयत्नाने ठेवावं लागतं. मला असं पाहिजे, तसं पाहिजे, हे करीन ते करीन. सहजता पाहिजे. काम काय पाहिजे? काम हा नको. काम नाही. आपल्या आतमध्ये काम जो आहे तो कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा. इच्छा ठेवू नका कुठल्या चिठ्ठ्या ठेवायचं नाही. मग असं कसं जमेल? नाही, बरं, चांगल्या इच्छा ठेवा.
अहो चांगली इच्छा ठेवला तरी क्रोध येणारच आहे. समजा तुम्ही चांगली इच्छा ठेवली, काय मी चांगली इच्छा ठेवली की मी सकाळी रोज उठल्यानंतर 1 तास काही हो 1 तास मी ज्ञानेश्वरी वाचणार, ही माझी काय इच्छा आहे. आता सकाळी सगळं उरकलं आणि आता कोणाला काय अडचण आहे काय, काही नाही, माझी इच्छा आहे ना, मी बसलो ज्ञानेश्वरी वाचायला, तरी घरातलं कोणतरी डिवचतच मध्ये. चांगली इच्छा ठेवून सुद्धा आणि आता डिवचल्यामुळे काय होतं, क्रोध येतोच. मग ज्ञानेश्वरी वाचायला लागलं तरी क्रोध, म्हणजे ज्ञानेश्वरी वाचण्याची इच्छा ठेवावी का नाही, असा हा काम इतका वाईट आहे. तुम्ही काम हा शब्द जो आहे ना, फक्त काही राजसी तामसी इच्छेलाच घेऊ नका. सात्विक काम जरी असला तरी तो त्रासदायकच आहे. मग ठेवा का नाही ठेवा, असा मोठा प्रश्न, बरोबर का नाही. ह्याची सांगड घालणं फार अवघड. तुमचं काम कुठलंही काम असू दे, तुम्हाला त्रासच. काम हा कसलाही असू दे, त्याच्या पोटी क्रोध आहे तुझ. काम या शब्दाच्या पुढे क्रोध ठरलेला आहे. मग ते काम तुमचं सात्विक असो, राजसी असो, तामसी असो, त्यातल्या त्यात तामसी काम हा फार नरकाला नेणार आहे, राजसी मध्ये कुठेतरी अडकवणार आहे, आणि सात्विक काम हा स्वर्गाला नेणार आहे. अलग लक्षात. सात्विक कामने काय होतं, स्वर्ग म्हणजे सद्गती होते, अधोगती होत नाही. म्हणून त्यातल्या त्यात बरा सात्विक काम, म्हणजे इच्छा कुठली असावी, सात्विक असावी. ज्ञानेश्वरी वाचण्याची इच्छा असावी, नाही वाचता आली तर क्रोध आला तरी काय हरकत नाही, पण इच्छा मात्र ज्ञानेश्वरी वाचण्याची असावी. इच्छा मात्र आळंदीला पंढरीला जाण्याची असावी. सात्विक इच्छा ठेवणं हे कधी भलंच आहे, बरोबर का. कारण अधोगतीपेक्षा सद्गती बरी. मुक्ती हा निराळा विषय. या ठिकाणी ना सद्गतीचा विषय ना अधोगतीचा विषय, या ठिकाणी मुक्तीचा विषय सुरू आहे. म्हणून आतापर्यंत सांगितलेला विषय हा प्रमुख विषय नसून हा फक्त माहिती म्हणून दिलेला मी विषय आहे. काम, या कामाच्या पोटी सगळं जगत अस्थिर झालेलं आहे. अख्खं जगत जे अस्थिर आहे त्याच्या मागे काम आहे. महाराज सुद्धा अस्थिर असतात का, कारण महाराजांना काम आहे. महाराजाला सुद्धा काम असल्यामुळे महाराज सुद्धा अस्थिर. संसार हा सगळा अस्थिर का झाला, संसाराला अस्थिर ठेवण्यासाठीच काम नावाचा भाग आहे. संसार अस्थिर राहावा, संसार हा सदैव चलबिचल राहावी, म्हणूनच काम नावाची वृत्ती आतमध्ये. काम नावाची वृत्ती जर काढली तर संसार हा स्थिर होऊन जाईल, अस्थिर राहणार, चलबिचल राहणार. ही जी चंचलता आहे, हे जगत जे हलत आहे, हे याला कारणच काम आहे. नाहीतर जगत एकदम शांत, काहीच नाही, चलबिचल नाही. इच्छा आहेत म्हणूनच सगळं सुरू आहे. मग चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी या काममुळे सुरू आहे. म्हणून काम फार डेंजर आहे. आणि हा जो काम आहे, हा काम कोणाचा आहे, हा काम बुद्धीची एक वृत्ती आहे. काम कुठे असतो, काम कुठे राहतो, अंतःकरणामध्ये. बुद्धीमध्ये काम असतं, बुद्धीमध्ये म्हणा, मनामध्ये म्हणा, किंवा अंतःकरणामध्ये. या सूक्ष्म देहामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये हा काम राहतो. त्याचं राहण्याचं ठिकाण काय, अंतःकरण. अंतःकरणामध्ये काम असतो. जसा काम हा अंतःकरणामध्ये आहे, तसाच अंतःकरणामध्ये संकल्प आहे. दुसरा कोण आहे, संकल्प. तुम्हाला काम लक्षात आलं का, काम तुम्ही कमी करा. काम तुम्ही कमी करत गेले की तुमचा बराच फायदा होणार. आणि काम असेल तर सात्विक काम ठेवा. लोक इतकी विचित्र आहेत की राजसी आणि तामसी कामाची जी सवय असते, म्हणजे इच्छेची सवय असते, ती महाराजांकडे गेलं तरी तीच राहते. म्हणजे आळंदीला जाऊन सुद्धा लोकांच्या इच्छा ज्या आहेत त्या सात्विक आणि राजसी आणि तामसी यांच्या प्रकारात मोडायच्या ठरवल्या तर सात्विक इच्छा राहत नाही. तिथे जाऊन सुद्धा तामसीपणा दाखवतात. तुम्हाला पंढरपूरला हे चांगलं उदाहरण दिसेल. दर्शनाला जातो पंढरपूरला, ही इच्छा कुठली आहे, सात्विक आहे. ही सात्विक इच्छा आहे, म्हणजे सात्विक काम आहे. आणि तिथे गेला की रांगेत उभा राहतो बारीला आणि गोवा खाऊन थुंकतो, ही कुठली इच्छा आहे, राजसी इच्छा आहे, तामसी नाही. ही राजसी इच्छा आहे. ही काय आहे, राजसी इच्छा आहे. म्हणजे मूळ सात्विक इच्छा आहे, पण तिथे जाऊनही काय करतोय, तिथे इच्छा कुठली, ही झाली, ही कुठली झाली इच्छा, राजसी इच्छा. आणि तिथे गेलं तरी त्याची नजर, म्हणजे पुरुष असेल तर स्त्रियांकडे नजर असते. कुठली चांगली स्त्री दिसते का, ती तामसी इच्छा आहे. कारण धर्मशास्त्राच्या हिशोबाने परस्त्री नारी समान नाही, माते समान. पर नारी, परस्त्री नाही, पर नारी किंवा परस्त्री, माते समान, अशी धर्मशास्त्राची शिकवण आहे. पण हा तिथे जातो पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला आणि त्याचं लक्ष तामस गोष्टींकडे, म्हणजे राजस आणि तमगुण या दोन गोष्टींकडे त्याचं दृष्टी असते.
म्हणजे मूळचं त्याचं काम सात्विक आहे. म्हणजे इतकी विचित्र जनता आहे. असो, त्यामुळे जगत टिकलंय. जगत चालवायचं असेल तर हे पाहिजे. तुम्हाला जगत चालवायचं, तुम्हाला जगात राहायचं मग हे करा. मी तुम्हाला करू नका सांगितले का? मी माहिती देणारा माणूस आहे. मी काय करतोय? माहिती देतो. तुम्हाला जगतामध्ये राहायचंय का? बिनधास्त करा. त्यात काय घाबरायचंय? पण त्याच्या पुढचं भोगावंच लागेल ना. कारण काम असेल तर पुढे क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, सुख, दुःख हे सगळं चालत त्याच्यामध्ये. हे सगळं तुम्हाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. आता कामच तसं आहे तर म्हटलं आपण काय करू शकतो त्याला? तर अशा रीतीने लोक काय आहेत की काम जो आहे हा काम सात्विक, राजसी, तामसी यांचं तिघांचं मिश्रण आहे. आता तुम्ही म्हणाल फक्त तिथे सात्विक कामाच्या ठिकाणीच तुम्ही अशी उदाहरणं का देताय? तुम्हाला दुसरे उदाहरण देतो. तामसी लोक असतात काही. आता तामसी काम आहे त्यांचा, म्हणजे विकतात ते दारू. आता दारू विकणे राजसी आहे का सात्विक आहे? दारू विकणे हा विषय काय? तामसी आहे. तो पण एक विषय आहे. दारू विकणे तामसी आहे. आता ह्या दारू विकणाऱ्याच्या दुकानामध्ये शंकराचा फोटो कायला किंवा रामाचा फोटो कशाला? ह्याचं दुकान कसलं आहे? तामसी. बोकडाचं मटण विकतो आणि दुकानात फोटो कोणाचा असतो? शंकराचा. दुकानाला नाव काय? भोलेनाथ. भोलेनाथ मटण सेंटर. विक्री करतो तामसी, नाव ठेवतो देवाचं. आता म्हणजे त्याची इच्छा कुठली आहे? मूळ इच्छा आहे तामसी, पण त्याच्यामध्ये सात्विक घुसडवली ना त्यांनी. असं उलट पण आहे. म्हणजे काय मी तुम्हाला एकाच बाजूने सांगतो असं नाही, मी सगळे विषय सांगतो तुम्हाला, आहे की नाही? तामसीच कृत्य करायचं ना. कशाला देवादेवकाचे नाव ठेवतो? तू राक्षसाचं नाव ठेव ना, रावण मटन सेंटर असं नाव द्यावं ना, नाही का? किंवा कुंभकर्ण दारूचे दुकान असं नाव द्यावं. काय हरकत द्यायला? दिलं तर काय हरकत आहे का? किंवा कंस. तुम्हाला माहिती आहे कंस हा राक्षस होता, म्हणजे राक्षस प्रवृत्तीचा होता. मग बिअर बारला दुकानाचं नाव काय? कंस बिअर बार. मग बरोबर आहे, जुळतंय, मग चांगले. पण ह्याच्या दुकानाचं नाव काय असतं? ह्याच्या दुकानाचं नाव असं नसतं. असं चालेल का? उलट पुलट करतात सगळं गोंधळ माजवलाय. काम ठेवायचं तर नीट ठेवा, सात्विक ठेवा, नाही तर राजस ठेवा, नाही तर तामसी ठेवा. आलं लक्षात? आणि म्हणून काय होतं की जगताची सगळी, बरं हे सगळं असं व्हावं की नाही व्हावं, असं झालं तर मधली स्थिती पण चालेल ना. तर काही खाली पाहिजेत, काही तिकडे वर पाहिजेत, काही मधल्या लोकात पाहिजेत, ठीक आहे? सगळ्या लोकांची व्यवस्था लागली पाहिजे ना. तुम्हाला पण ती काळजी आहे, मला हे माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही तुमचं काम बरोबर व्यवस्थित मॅनेज करत असता. कधी सात्विक, कधी राजसी, कधी तामसी. आपण जे सगळे काम म्हणजे इच्छा ठेवतो, हे आपल्या इच्छा कशा आहेत? बॅलन्स झालं पाहिजे ना सगळं. सृष्टी, आपल्याला सृष्टीची काळजी आहे का नाही? तुम्हाला बायका पोराची काळजी आहे का नाही? म्हणजे तुम्हाला सृष्टीची काळजी. तुम्हाला तुमची काळजी आहे का? तुमची म्हणजे शरीराची हो काळजी आहे ना, म्हणजे सृष्टीची आपल्याला काळजी आहे. आपल्याला वाटतं का मेलो पाहिजे, हे गेलाय पाहिजे? तुम्हाला कोणाला तरी वाटतं? तुम्ही किती वेदांत आहे का असं वाटतं का? हे आता नको बुवा, काय ह्याच्यात काय, ह्याला काय एवढं किंमत द्यायची असं वाटतं का? आपल्याला मरू नये असं वाटतं. वेदांत आपल्याला पक्का कळावा ही सुद्धा एक आपला भाव आहे. पण देह चालावा हा सुद्धा दुसरा भाग आहे. म्हणजे वेदांत आपल्या शरीरामध्ये यावा, वेदाचा बोध आपल्या शरीरामध्ये यावा हा सात्विक भाव आहे. पण देह चालावा हा राजसी भाव आहे. म्हणजे काम आपलं काय आहे? वेद ज्ञान प्राप्त करणं हा सात्विक काम आहे. पण देह चालावा, देहाची उदरनिर्वाह करावी हा राजसी काम आहे. मग करणार काय? आपला काम कसं आहे? परमार्थात आल्यानंतर शास्त्रामध्ये असं आहे की एकदा तुम्हाला शास्त्राकडे आले तर तुम्हाला काय देह जावं अथवा आपल्याला ह्याची काय चिंता आहे? कारण ह्याची चिंता करावी तर राजसी काम आला. अजून ह्याची चिंता म्हणजे कुठली असो, मग ह्याच्या प्रत्येक विषयांमध्ये राजस तामस विषय आहेत पुढे, मग त्यांचा विषय आला म्हणजे आपल्याला कुठं नेलं त्यांनी? फरफटत नेलं त्यांनी. याची चिंता केली की फरफटत जावं लागतं. आणि याची चिंता केली की मग सायकलवर बरं नाही वाटत. याची चिंता केली की सायकलवर बरं वाटत नाही, टू व्हीलरवर बरं वाटत नाही, फोर व्हीलर लागते. फोर व्हीलर बरी नाही वाटली की फोर व्हीलरमध्ये पण प्रकार असतात. मग त्याला बस नाही आवडत, त्याला स्वतःचीच फोर व्हीलर पाहिजे. अलग लक्षात? म्हणजे ह्याची चिंता केली की ती फरफटत जावं लागतं बघा. आणि मग त्याच्यासाठी पैसे कमावे लागतात. आणि पैसे नीट कमावता आले तर सरळ नाही जमलं तर ओव्हर टाईम करावा लागतो. ओव्हर टाईम करूनही जमेना तर मग मार्ग पत्करावा लागतो.
कुठं जाऊ आपण ह्याच्या चिंतेने हे सांगतोच येत नाही. ह्याच्या चिंतेने कुठं फरफटत चाललेलं हे लक्षात घ्या. माणसं कुठं फरफटत चालली, म्हणजे याला भोग देण्यासाठी माणसांची फरफट किती आहे, किती कष्ट आहेत, किती त्रास. एवढे कष्ट जर आपण परमार्थात घेतले ना, फटकन मुक्त होऊन जाऊ. जेवढे संसारात तुम्ही इच्छा ठेवताय, जेवढे संसारात तुम्ही कष्ट घेताय, त्याच्यापेक्षा 10% कमी घ्या कष्ट परमार्थात. तुम्ही परमार्थात मुक्त होऊन जाल लवकर. आपल्या मुलाबाळांना पाळण्यामध्ये तुम्हाला जेवढे कष्ट लागतात, महाराजांना त्याच्या 10व्या हिस्स्यावर जरी पाळलं तरी तुम्ही मुक्त व्हाल. काय 10वा हिस्सा काय, अजून 50वा हिस्सा जरी केला तरी चालेल. मुलाबाळांसाठी तुम्ही जेवढे सोसताय, महाराजांसाठी तेवढं त्याच्या 10व्या 50व्या हिस्स्यावर जरी सोसलं तरी तुमची मुक्ती होईल. बघा किती सोपं काम आहे. म्हणजे मुलाच्या नावावर जर तुम्ही 100 एकर जमीन केली, तुमच्याकडे नाहीये पण उदाहरण धरा, मुलाच्या नावावर जर 100 एकर जमीन करण्याची इच्छा असेल तर महाराजांच्या नावावर तुम्ही 50 एकर करा. नको जाऊ दे 10 एकरच करा, तरी तुम्ही मुक्त व्हाल. आलं लक्षात. म्हणजे रेशो सांगतो समजण्यासाठी. म्हणजे तुमच्या नावावर जर 10 लाख रुपये असेल तर मुलाला तुम्ही 9 लाख द्या, महाराजाला 1 लाख दिलं तरी मुक्त व्हाल तुम्ही. म्हणजे एक उदाहरण सांगतोय, तुम्ही लगेच देऊ नका, कारण माझ्याकडे काही जागा नाही ठेवायला. म्हणजे मी जर महाराज असेल तर माझ्याकडे काही जागा नाही, मी आहे तेवढं संपवण्याचा प्रयत्न आहे. आलं लक्षात. कारण मी काय त्याच्या मागे लागलेलो मनुष्य नाही. बरोबर का नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला फरफटत का जावं लागलं, आणि कुठे गेलो आपण, कुठे राहिलो, काय होणार आपलं पुढे. इच्छा संपा. इच्छा कुठल्याही कधी संपत नाहीत, पण म्हणून कमीत कमी इच्छा करा. काम जो आहे तो कसा पाहिजे, काम कमीत कमी एकदम सात्विकतेवर आला पाहिजे. सात्विकतेवर जर काम आला तर बराच फायदा होतो. हळूहळू ते काय सगळ्यांचा एखाद्याला कळत पण असतं की आपला जो काम आहे, आपली जी इच्छा आहे ती वाईट आहे, म्हणजे ती आपल्याला फरफटत नेणारी आहे, पण तरी काही काही वेळेस ती त्याला जिंकता येत नाही. असतं असं बऱ्याच वेळा असं की आपल्या आतमध्ये इच्छा असतात, त्या इच्छा आपल्याला डुबवणार आहेत हे आपल्याला माहीत असतं, पण तरी सुद्धा आपण त्या इच्छा आवरू शकत नाही, ते काम आवरता येत. अशा वेळेसच आपल्याला साधू संतांची गरज. साधू संत, अवतार महापुरुष, शास्त्र यांना जर आपण सदैव शरण राहिलो तर त्यांच्यावर सुद्धा आपल्याला काय करता येतो, एक प्रकारे कंट्रोल मिळवता येतो. ते फरफटत नेणार असतात म्हणून त्याच्यातून वाचण्याची एक शक्ती तयार होते शरीरामध्ये. म्हणून साधू संतांना सदैव, अवतारी महात्म्यांना सदैव, शास्त्राला सदैव शरण राहावं. घरदार बायका पोरांना शरण राहिल्यामुळे हे साध्य होत नाही. प्रपंच चालवू नये असं नाही, पण शरणागती मात्र सदैव शास्त्र, सद्गुरू, अवतार महापुरुष यांना ठेवावी. याने काय होतं, शरीरामध्ये आपोआप एक बळ तयार होतं. ते बळ आपल्याला काम याच्यासाठी उपयोगाला येतं. काम आपलं कमी होतं. मी अशी लोक पाहिलेली आहेत की 10 वर्षापूर्वी जेव्हा माझी त्यांची भेट झाली नव्हती, ते नुसते धावपळ धावपळ धावपळ, सदैव काही ना काही इच्छा. पण 10 वर्ष जर त्यांचा माझा संबंध आलाय तर त्याच्यानंतर आपोआप त्यांच्या इच्छा कमी होतात. काय वाटत नाही, काय त्याच्यात काय एवढं विशेष नाही, असं आपोआप होतं. म्हणजे काम काय होतं आणि कमी होतं. आणि हा जर काम कमी झाला तर त्याची स्थिरता येते. जो स्थिर होतो त्यालाच बोध टिकतो. स्थिर माणसाला बोध कळणार आहे. तुम्ही इथे येऊन जर अस्थिर असाल तर तुम्हाला बोध कळणार नाही. आणि अस्थिर व्हायला कारण काम आहे. काम हा अस्थिर करतो. काम अस्थिर करतो कारण त्याच्या पुढची सेना घेऊन येतो तो. अलग लक्ष. काम एकटा येत नाही, तो सेना त्याची आणतो, म्हणून आपण अस्थिर होतो. आणि अस्थिर झालो की बोध कधीच टिकत नाही. कुठलीच इच्छा नसेल तर आपोआप आपला बोध टिकेल, किंवा बोध आपल्याला लक्षात येईल. बोध कळून तो टिकला पाहिजे, तो मुरला पाहिजे, तर उपयोग आहे, नाहीतर उपयोग नाही. म्हणून आपला जर बोध आपल्याला प्राप्त करायचा असेल, कारण बोधाचा विषय पुढे आहे, बोध जर लक्षात घ्यायचा असेल तर काम पहिला काय पाहिजे, कमीत कमी इच्छा. हे आपण जरा मार्ग काढतो याच्यातून पुढे जाण्यासाठी. कमीत कमी इच्छा ठेवा. कशाच्या कमीत कमी इच्छा ठेवा, ज्या ज्या इच्छेमुळे तुम्ही फरफटत चालले त्या इच्छा कमी करा. साधं गणित काय आहे, तुम्हाला लक्षात, प्रत्येकाला लक्षात येतं की आपण कुठल्या इच्छेमुळे फरफटत जातो. बऱ्याच वेळा लक्षात येत नाही, पण बऱ्याच वेळा लक्षात येतं. पण जेव्हा लक्षात येईल तेव्हा त्या इच्छा कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी साधू संत, शास्त्र, सद्गुरू
जे कोणी तुम्हाला सहाय्यक असतील, उपलब्ध असतील, त्यांचा आधार घ्या, त्यांचा आधार घेत राहा. शास्त्र हे तुम्हाला सदैव उपलब्ध आहे, त्यांचा आधार घ्या. त्यांचा आधार जर घ्याल तर तुम्हाला आपोआपच या काम शब्दापासून मुक्ती मिळायला लागेल. काम हा डेंजर आहे. काम हा शब्द तुम्हाला अनंत जन्म फिरवणार आहे. म्हणून काम हेच नरक योनीचं द्वार मांडलेलं आहे, कारण तिथूनच खरी सुरुवात आहे. हा काम इतका डेंजर आहे. म्हणून आताच काय करा, सावध व्हा. मरताना कुठली इच्छा राहू नव्हे. आपण आधीच इच्छा संपवण्याच्या मार्गात आहोत. मरताना माणसं मरतात काय, जे माणसं म्हणतात की आता मरतोच, आता काय राहिलं नाही, ते वैतागून म्हणत असतात. मेलं तर बरं होईल, आता काय राहिले जगण्यामध्ये अर्थ नाही, असं का म्हणतात. त्यांच्या इच्छा पूर्ण होत नसतात म्हणून म्हणतात. कामामधलीच ती एक फरफट आहे. असं आपलं मरण येऊ नये. आपण मरताना कसं मरावं, काहीच इच्छा नाही. कुठेही जा तुम्हाला इच्छा वाढतच राहतात. एखादा महाराज झाला तरी महाराजांची इच्छा वाढत राहते. मग 2 शिष्य असेल तर 10 व्हावेत असं वाटतं. 10 शिष्य असतील, एक छोटा आश्रम असेल तर मोठा आश्रम असावा असं वाटतं. इच्छा संपत नाही, वाढत जातं. जितका काम वाढला तितका जास्त पुढचा प्रपंच तयार होतो, म्हणजे पुढची फरफट तयार होते. म्हणून महाराजांनी सुद्धा काम ठेवू नये आणि सामान्य जनतेने सुद्धा काम ठेवू नये आणि काम करत राहू. मग सृष्टी चालेल का नाही? सृष्टी पण चालेल आणि आपण कामरहित सृष्टी चालेल. असं होईल का? हो, होऊ शकतं. सृष्टी चालते पण कामरहित चालते. साधू संतांची सृष्टी कशी आहे? साधू संतांचं सगळंच असतं पण त्यांची सृष्टी कामरहित. आणि आपली सृष्टी कशी आहे? कामसहित आहे. म्हणून साधू संतांना सुख दुःख नाही. साधू संतांचा सुद्धा संसार आहे पण साधू संतांना सुख दुःख नाही. आपला सुद्धा संसार आहे पण आपल्याला सुख दुःख आहे. का? कारण एकच फरक आहे आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये. त्यांचं जगणं हे कामरहित आहे. कामरहित जगा. कामरहित जगतोय असं फक्त जर म्हटलं तर आपण स्वतःला फसवत राहू. पण काय हरकत नाही, तुम्हाला ही आतमध्ये असलेली वृत्तीच पुन्हा ठोका ठेवून देईल. मग सरळ आल तुम्ही, मग लक्षात येईल की अरे हो, आपल्याला काम आहे बरं का. कारण एखाद्याने किती म्हटलं मी कामरहित आहे असं म्हटलं स्वतःलाच, आणि बऱ्याच दिवस त्याला तसं वाटतही राहिलं, तो जगतही राहिला, तरी एक दिवस असा येतो की त्याला लक्षात येतं की नाही, आपल्याला काम आहे. काम रहित आपण नाही हे त्याला लक्षात येतच. आलं लक्षात? म्हणजे कुठलंही सोंग किती दिवस टिकतंय? कुठलंही सोंग घ्या, तुम्ही घ्या किंवा मी घ्या, आपण घेतलेलं सोंग. मी महाराजपणाचं सोंग घेतलं तर किती दिवस टिकवीन? सोंग नाही पाहिजे. महाराजपणाचं सोंग जर घेतलं तर टिकेल किती दिवस? म्हणजे महाराजपणाची इच्छा हे सोंग आहे. महाराजपण हे इच्छा रहित असावं. जगणं हे इच्छा रहित असावं. इच्छा रहित जगता येतं हेच माणसांना माहीत नसल्यामुळे लोक म्हणतात आम्ही असं इच्छा ठेवूच नाही काय. मी लोकांना जेव्हा समजावून सांगतो, काही लोक फार दुःखी कष्टी दिसतात. मला जेव्हा त्यांच्याविषयी कळवळा वाटतो तेव्हा मी त्यांना समजावून सांगतो, बाबा रे इच्छा ठेवू नका, त्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या. ते म्हणजे असं कसं, आम्ही इच्छा ठेवल्याच नाही तर पूर्ण कशा होतील? इच्छा न ठेवता इच्छा पूर्ण झाली तर दोष निर्माण नाही होत. इच्छा ठेवून इच्छा पूर्ण झाली तर दोष तयार होतो. एवढं मोठं गमक आहे त्याच्यावर. काय? इच्छा तुम्ही ठेवली आणि इच्छा पूर्ण झाली तर दोष तयार होणार. तुम्ही इच्छा ठेवली आणि इच्छा नाही पूर्ण झाली तरी दोष तयार होणार. पण तुम्ही इच्छा ठेवलीच नाही आणि इच्छा पूर्ण झाली तर दोष नाही, आणि नाही झाली तरी दोष नाही. अलग लक्ष. म्हणजे महाराजपणाची इच्छा अजिबात नाही. मग महाराजपणाची इच्छा नसताना मी महाराज झालो तरी दोष नाही, आणि नाही झालो तरी दोष नाही. म्हणून महाराजपणाची इच्छा नाही आणि मग महाराज व्हावं किंवा नाही व्हावं, मग हो अथवा न हो. अलग लक्षात. असं जर असेल तर दोष तयार नाही होत. दोष नाही अधिक व्यावहारिक सुख दुःख नाही. म्हणून तुम्हाला इच्छा असाव्यात का नसाव्यात? नसाव्यात. काम कसा असावा? नसलेला काम असावा. काम कसलं असलं पाहिजे? नसलेलं काम. काम आहे पण कसं आहे? काम हे नसलेलं काम आहे माझ्याकडे. म्हणजे मला कुठलाही काम, मला माझी इच्छा कुठे आहे? नसलेली इच्छा आहे. मग कुठलाच दोष तयार नाही. असं तुम्हाला करता येणं शक्य आहे का? हो, शक्य आहे का नाही आहे? हे कोण ठरवणार? मी काय करणार आहे तुमच्या आतमध्ये येऊन? मी का तुमच्या अंतःकरणात घुसू आणि तुमच्या अंतःकरणात बदल करू? काय करू? माझ्या हातात काहीच नाही.
मी जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हाच मी तुम्हाला सांगू शकतो की बाबांनो इच्छा बंद करा. त्यातल्या त्यात तामसीन राजसी तर कटअपच करा, त्यांचा तर विषयच नाही ते. कारण राजसी आणि तामसीने फार भयानक हाल होते, फार हाल होतात. सात्विकीने एकतर कमीत कमी सद्गती तरी होती. पण तुम्हाला अस्थिर व्हायचं नसेल, कारण सात्विक इच्छेने भोगावं लागत नाही असं नाही. कारण महाराज होणं ही सात्विक इच्छा नाहीये का? महाराज होणं ही सात्विकच इच्छा आहे. पण त्याने जर अस्थिरता वाढून आपल्याला नको नको ते भोगावं लागत असेल तर ती इच्छा वाईट नाही का? कारण मला लोकांनी प्रश्न विचारला, आम्ही महाराज होण्याची इच्छा ठेवणं वाईट आहे का? म्हणलं वाईट नाहीच आहे. योग्य वेळ आले की मी सांगतो का ते वाईट आहे. ते वाईट नाहीये. सात्विक इच्छा ठेवणं हे वाईट नाही, पण त्याने दोष उत्पन्न होऊन तुम्हाला पुनरावृत्ती टळणार नसेल तर वाईटच. कारण आपला उद्देश तो नाही आहे. धर्मशास्त्राच्या हिशोबाने विचार केला ते चांगलं आहे, पण वेदांताच्या रीतीने विचार केला तर सात्विक इच्छा ठेवून पुनरावृत्ती टळत नसेल तर ती सात्विक इच्छा सुद्धा वाईट आहे. म्हणून माझं महाराज पण सुद्धा मला वाईटच आहे. महाराज पण मला डुबवणार आहे जर माझी पुनरावृत्ती होत असेल, बरोबर. म्हणून काय करावं, आपण इच्छा ठेवू नये. मग घरदार बायकापोरांचा प्रपंच चांगला चालला पाहिजे ही इच्छा, तुम्ही काहीच करू नका, आपोआप चांगला चालेल. तुम्हाला महाराज सांगितले चांगला चालेल, तुमचं लक्ष बरोबर चांगला शब्दावर जातं. इच्छा ठेवू नका ह्याच्यावर जात नाही. तर महाराज सांगितले चांगला चालेल ना, आधीच्या शब्दांवर लक्षच जात नाही. इतके हुशार लोक ना, जीव इतके हुशार आहे बरोबर. कारण मी लोकांना अनुभवतो म्हणून मला माहिती आहे. तुम्ही सांगितलं होतं ना आमचं नीट चालेल म्हणून, मग आधी सांगितलेलं कुठं लक्षात ठेवलं असतं. पण खरं असंच आहे, तुम्ही जर लक्षात ठेवा, तुम्ही कामरहित जागा, तुम्ही इतके सुखी व्हाल ना. व्यावहारिक दृष्ट्या सांगतो, मग ज्ञानाचा अधिकार येईल. तुम्हाला ज्ञानाचा अधिकार तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही इथे कामरहित येऊन बसाल माझ्यासमोर. नाही तर आलेच सगळे काम घेऊन, काय पोराचं कसं व्हायचं, पोरीचं कसं व्हायचं, आपल्या प्रॉपर्टीची कशी विल्हेवाट लावायची महाराजाला न कळता, बँक बॅलन्सची काय व्यवस्था करून ठेवावी महाराजाला न कळता. आणि महाराज तुमच्याशिवाय आम्हाला कोण तारणार आहे? तुम्ही फक्त परमार्थातलं बोला ना, व्यवहारातलं कशाला आम्हाला सांगताय? अरे प्रपंच नेटका करण्यासाठी महाराजाची गरज असते. ज्याला प्रपंच नेटका करता येतो त्याला परमार्थ करता येतो. लोकांनी प्रपंच नेटका करण्याचा अर्थ वेगळाच लावला. त्यांनी असा अर्थ लावला की चांगली सुलक्षण असलेली बायको, 2 कार्टी, ह्यांच्या दृष्टीने सुलक्षित म्हणजे सुलक्षण असलेली. सुलक्षण म्हणजे काय? चांगल्या नोकरीला लागला, हिला चांगला नवरा मिळाला म्हणजे यांचं सुलक्षण आहे. आणि यांना खायला प्यायला घातलं म्हणजे चांगली पोरं निर्माण झाली, याला म्हणतात सुलक्षण. सुलक्षण म्हणजे काय? चांगल्या नोकरीला लागला पोरगा म्हणजे सुलक्षण आहे. आणि आपल्याला जरा म्हातारपणात आधार दिला म्हणजे त्यांची चांगली मुलं निघाली. की कसली चांगली निघाली? देवाला प्राप्त केलं त्याने, चांगलं त्याला कशाला म्हणावा? व्यवहारामध्ये लोक काय म्हणतात, मुलगा चांगला निघाला. का चांगला निघाला? कारण यांना सांभाळलं म्हातारपणात म्हणून. तू त्याचं अख्खं आयुष्य तुझं झिजलास त्यासाठी, ते केलं का बाया? काय तरी सांभाळून केलं काय? उपकार केले काही? जेवढा कालावधी तू झिजला तेवढा कालावधी तो झिजेल का तुझ्यासाठी? नाही ना. मग कसल्या बावटासारखं त्या पोरावाळ्यांच्या नादी लागताय? काय तर इतकी हुकलेत की पर नातवंडाच्या नादी लागायला लागली. वाटोळं करून घेण्यामध्ये आपल्याला फार मजा वाटते. काम जो आहे तो किती वाईट आहे लक्षात. इच्छा आहे त्या सगळ्यात. तुम्हाला जर तुमचं वाटोळं करून घ्यायचं नसेल आणि व्यवहार चालवायचाच असेल प्रपंच, तर काम रहित चालवा. नसेल चालवायचं तर काही नाही, तुम्ही डायरेक्ट जाऊन जंगलात बसा, तुमचं काहीच वाईट नाही व्हायचं. गुहेत सुद्धा तुम्हाला खायला मिळेल. तुम्ही म्हणा तुम्ही का नाही जाऊन बसत, आम्हाला काय शाळांत पण शिकवायला आले. तर काही लोक फार विचित्र असतात. तुम्ही स्वतः वाटतं इकडे मजा मारताय आणि आम्हाला सांगता गुहेत जा. ठीक आहे, माझं काम तू कर, मी गुहेत जातो. आहे का कोण तयार? बघा कोणी तयार. माझं काम करावं मी जसं करतो तसंच. मी गुहेत आत्ता जातो, उद्या नाही आत्ता. व्यासपीठावर उतरलो की मी गुहेत जातो, पुन्हा अख्ख्या जगाला दिसणार नाही अशा गुहेत जाऊन बसतो. पण मी जे करतो ते तुम्ही करा. मग कुणीतरी करायला पाहिजे ना हे. आणि मी काय स्वतःच्या मान्याने नाही करत, ते गुरु आज्ञा म्हणून करतो. स्वतःचा उदो करून जगाला संदीप महाराज म्हणे मोठं कोणीतरी आहे असं दाखवण्यासाठी करतच नाही. हा माझा स्वतःचा भाव सांगतोय मी. तसं कोणाला वाटत असेल तर त्याचा विषय येतो, माझा नाही. आणि त्याच्यासाठी करत असेल तर भोगेणार मीच आहे, नाही का? कारण आपला नियम तर सृष्टी सरकारना सारखा आहे, तुम्हाला आणि मला दोघांना सारखाच आहे का नाही? म्हणलं त्या नियमातून मी कसा हुकेल? काय मला काय एक्सेप्शन दिलंय तिकडे तर नाही ह्याला वाजा करा असं काही नाही. काम रहित माझं नसेल तर भोगाव तर मला लागणारच आहे. आणि असं बोलून सुद्धा मी भोगत असेल तर माझ्यासारखा नालायक मनुष्य कोणी नाही मग, नाही का? हे तुम्हाला सगळं समजावून सांगून सुद्धा मी काम रहित
व्हायच्या ऐवजी काम सहित करत असेल तर माझ्यासारखा मूर्ख मनुष्य कोणी असेल का? असावा का कोणी? कोणीच नाही. मग तुम्ही सुद्धा उलट चांगले, तुम्ही स्वर्गाला जाल, मी नरकाला असेल, तुम्ही वरून बघाल बघा तो नरकात आम्हाला शानपण शिकवत होता. असं होईल ना? असं करून घेऊ नये महाराजांनी, नाही का? म्हणजे तुम्ही उच्च स्वर्गात बसलेले असेल, मी खाली घाणा ओढतोय तेलाचा, असं होऊ शकतं दृश्य, आहे की नाही? असं महाराजांची दयनीय अवस्था होईल. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असे कोणत्या तरी महाराजांनी म्हटलं, नाही का? जसा बोलेल तसं चालावं. मग मी वेदांती आहे, जसं बोलतो तसंच चालतो. तुम्हाला बघायचंय का? तुम्हाला माझं चालणं लक्षात तर यायचं, माझं चालणं तुम्हाला पचनी नाही पडायचं. वेदांती महापुरुषाचं चालणं अख्ख्या जगाला पचनी नाही पडू शकत. म्हणून वेदांती माणूस चालतच नाही. चालत नाही म्हणजे चालताना दिसत नाही काय चालतो तो, त्याचं जगणं हे सामान्याला पचनी नाही पडत. असो, काम हा जो विषय आहे, हा काम विषय तुम्ही काय करावा? कमीत कमी करा. जेवढं तुम्हाला कमी करता येईल तेवढा उपयोगाचा आहे. सात्विक काम असू द्या, राजसी तामसी काम संपून टाका. त्याचा आले तरी त्याला दाबून टाका. निग्रह म्हणतात त्याला. काय करा? निग्रह. राजसी आणि तामसी कामाचा निग्रह करा. हीच ज्ञान प्राप्त करण्यासाठी अधिकारी गोष्ट आहे, अधिकाराची गोष्ट. तुम्हाला अधिकार पाहिजे का? ज्ञानी झाल्यानंतर मी तुम्हाला काही सांगणार नाही. तुम्ही ज्ञानी असाल ना तर मी तुम्हाला काही सांगत नाही. तुम्ही इथे येऊ पण नका, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही साधक असाल तर हे नक्की लक्षात घ्या, वेदांत जरी तुम्हाला श्रवण करायचं असेल तरी सुद्धा एक स्थिरता लागते अंगामध्ये. अंगामध्ये जर तुम्ही स्थिरता घेऊन आला नाही तर तुम्हाला ऐकता येणार नाही. तुमची अस्थिरता असायला कारणच मुळात तुमच्या आतमध्ये असलेला काम आहे. हा काम काय करा? स्थिर होण्यापर्यंत कमी करा. जेवण्यापुरती इच्छा असावी. इच्छा किती असावी? जेवण करावे एवढी इच्छा असावी. पण जेवण करताना त्याच्यामध्ये पुरणपोळीच पाहिजे, त्याच्यावर साजूक तूपच पाहिजे, ही इच्छा, ती पण जेवणाचीच इच्छा आहे ना, पण ती वाईट आहे. का? कारण तुला साजूक तूप मिळेलच अशी गॅरंटी नाही, तुला पुरणपोळी खायलाच मिळेल अशी गॅरंटी नाही. जेवणाची इच्छा तुमची मान्य आहे, पण साजूक तूप आणि पुरणपोळीची इच्छा मान्य नाही. तसे तुमच्या काही इच्छा एका मर्यादेपर्यंत राहिल्या तर तुम्हाला अस्थिरता येणार नाही. तुम्ही स्थिर राहाल, आणि स्थिर राहिले की तुम्हाला मी पुढे काय सांगणार आहे लक्षात येईल. म्हणून काम या शब्दाचा आता वेदांताच्या रीतीने मी काहीच अभ्यास सांगत नाही, का तो पुढे येणारच आहे. पण मी पुढे जो काम या शब्दाचा वेदांताच्या बाजूने विचार सांगणार आहे तो कळण्यासाठी तुमच्यामध्ये एक अधिकार असायला पाहिजे, आणि तो अधिकार म्हणजे तुमची स्थिरता. कारण स्थिर बुद्धीमध्येच परमार्थ टिकतो. जसं स्थिर पाण्याचा स्थळ दिसत असतो, स्वच्छ आरशामध्येच प्रतिबिंब नीट दिसतं, त्याचप्रमाणे स्थिर असलेल्या अंतःकरणामध्येच बोध टिकू शकतो. आणि अस्थिरता निर्माण व्हायला कारणच मुळात काम असल्यामुळे आपण या कामचा विचार करतो. म्हणून तुम्ही काय करावं? स्थिर व्हा. स्थिर झाल्यासारखे दाखवू नका. काय व्हा? स्थिर व्हा. स्थिर झाल्यासारखे दाखवणं आणि स्थिर होणं यात फरक आहे. अस्थिर जर होत असाल तुम्ही, अस्थिरता तुम्हाला लक्षात घ्यायची आहे का तुमची? कधी होते? बऱ्याच वेळा आपल्याला अस्थिरता लक्षात येते, स्वतःला अस्थिरता लक्षात येते. अस्थिरता कधी लक्षात येते? उदाहरण म्हणून सांगतो, सारखं बोलतात असं म्हणून घेऊ नका. अस्थिरता कधी लक्षात येते? समजा चुकून महाराजांचं चिंतन 10 वाजता रविवारी असतं आणि त्याच वेळेस 10 वाजता कोणाचं तरी 10वा मैत येते, किंवा 10 वाजता कोणाचं तरी 11 वाजता लग्न असतं कोणाचं तरी, आणि किती लांबचा असला तरी जवळचाच वाटतो त्यावेळेस, तेव्हा अस्थिरता येते. काय? अस्थिरता तशी येत नाही, वेळ येते अस्थिरतेची. मग काय वाटतं त्यावेळेस? काय वाटतं? आता काय करावं? काय करावं? महाराज सांगावं का नाही? जाऊ द्या, कळलं तर बघतील, काय बघतील, बोलायचं बोलतील. अरे माझ्यासाठी चाललंय काय? तुझा विषय तुझ्याकडे, तू तुझं भोगशील, मला काय घेणं नाही त्याच्याशी. माझं फक्त सांगणं काम आहे. अस्थिरता ही आत्ता तुमच्यामध्ये दिसणार नाही, मला तुम्हालाही दिसणार नाही. कधी दिसेल? अशी वेळ येते तेव्हा दिसते.
मी एक उदाहरण म्हणून आपला विषय सांगितला. असं व्यवहारामध्ये असंख्य गोष्टी असतात जिथे आपल्याला आपली अस्थिरता दिसते. कमीत कमी बोध प्राप्तीच्या वेळेस तरी स्थिर असावं. कधी कमीत कमी एवढं तरी करता, एवढं तरी केलं तरी फार मोठी गोष्ट आहे. बोध प्राप्ती म्हणजे काय? फक्त शुक्रवारी 1 तास नव्हे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला बसले तर एकदम स्थिर असावं. शास्त्र ग्रंथाचा अभ्यास करायला घेतला, स्थिर असावं. आपण एका जागी बसून विचार करतोय, भगवंताचा विचार करतोय, त्यावेळेस स्थिर असावं. बाकीच्या जेव्हा तुम्ही भगवंताचा विचार करत नाही, जेव्हा शास्त्राचा विचार करत नाही, जेव्हा हा अभ्यास करत आहे, तुम्हाला काय अस्थिर व्हायचे तेवढं होऊन घ्या. काय अस्थिर व्हायचे तेवढं होऊन घ्या, काय हरकत नाही. पण बरोबर ऐन वेळेसच अस्थिर व्हावं मग वाईट आहे. काय ऐन वेळेसच अस्थिरता निर्माण व्हावी मग काही खरं नाही, बरोबर ना. म्हणून अस्थिरता जर ना, बरं मग हे एवढं करण्यापेक्षा सोपं काम आहे ना, काम नाहीसा करणं. कशाला अस्थिरतेचा विषय येतोय? सगळ्यात सोपं काम आहे काम कमी, काम नाही. आणि काम जेवढं कमी तेवढी अस्थिरता कमी. हे सगळं सोपं गणित आहे ना. म्हणून काम नको. काय इच्छाच नाही. एखाद्याने उचलूनच नेलं तर नेऊ दे ना, त्याने काय फरक पडतो. पण तुम्हाला इच्छा आहे का? मग तुम्ही नीटच राहणार ना, तुम्हाला काय अडचण आहे काय? असं जर गणित तुम्ही थोडंसं लक्षात घेतलं तर तुम्हाला पुढे जो विषय आहे म्हणजे वेदांताचा जो विषय आहे तो लक्षात येण्याला मदत होईल. ज्या इच्छा तुम्हाला अस्थिर करतात अशा कुठल्याही इच्छा ठेवू नका. ज्या इच्छेला तुम्ही अस्थिर होत नाहीत त्या इच्छा तुमच्या किती ठेवायच्या तेवढ्या ठेवा. चला एवढं तुम्हाला सूट आहे असं धरा. पण शक्यतो मी तुम्हाला सांगितलं सात्विक इच्छा जरी असली तरी ती अस्थिरता निर्माण करणारी असू शकते. म्हणून थोडंसं काय करावं लागतं, सावध राहावं लागतं या काम या विषयावर. जसा अग्नी जो आहे हा अग्नी भाजणारा असतो, पण तोच अग्नी जर नीट विचारात आणला, नीट त्याचा उपयोग केला तर तो स्वयंपाक तयार करू शकतो. अग्नी हा भाजणारा आहे पण तोच अग्नी स्वयंपाक करणारा सुद्धा आहे. तसंच काम हा वाईट आहे, काम हा आपल्याला नरकाला पोहोचवणार आहे, पण तोच काम आपल्याला जर योग्य रीतीने त्याच्याकडे विचार केला तर तोच काम आपल्याला मुक्ती देणारा सुद्धा. एवढं सामर्थ्य त्या कामामध्ये आहे. मग कामाचं महत्व लक्षात घ्या. काम हा कसा आहे? इच्छा रहित काम, इच्छा रहित इच्छा, काम रहित काम हा मुक्तीकडे नेतो. पण काम सहित काम किंवा इच्छा सहित इच्छा ही आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून टाकते. आणि ही एक कला आहे. म्हणून अद्वैत कुसरी विरळा जाण ही एक कला आहे. ही कला जर अवगत करून घ्यायची असेल तर ती कला ज्यांना अवगत असते अशांना शरण राहावं लागतं. शरण राहणं या शब्दाचा अर्थ 1 तास चिंतन ऐकणे असं नव्हे. शरण राहणे या शब्दाचा अर्थ महाराजांच्या खिशामध्ये 100 रुपयाची नोट ठेवणे असं नव्हे. शरण होणे याचा अर्थ 1 लाख रुपये महाराजांना देणे असंही नव्हे. शरण राहणे या शब्दाचा अर्थ हो मी आता महाराजांना शरण आहे असं म्हणणं नव्हे. शरणागती हा एक वेगळा निराळा विषय आहे. शरणागती जर आली तरच आपल्याला ती कुसरी म्हणजे कला कुसर प्राप्त होऊ शकते. ती टेक्निक माहिती होऊ शकते आणि ही टेक्निक आपल्याला कळावी. ह्या टेक्निक कळण्यासाठी आपल्याला शरणागती असावी. ही शरणागती निर्माण होण्यासाठी आपल्याला कामरहित जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तो आपण करत राहावं. कामरहित जगणं कठीण आहे म्हणून कमीत कमी काम ठेवण्याचा प्रयत्न करावा. असं सगळं एक 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 करत जुळवत आणावं आणि पुढे असलेला वेदांताचा बोध आपल्या गळी उतरावा. यासाठी तुम्हाला श्रीगुरु शास्त्र आणि ईश्वर यांचं सहकार्य लाभो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सद्गुरु कृपे निर्माण झालेले हे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.